2009 सालच्या नयना पुजारी बलात्कार आणि हत्या प्रकरणातल्या आरोपींवरती खून, बलात्कार, अपहरण आणि चोरीचे आरोप सिद्ध झालेले आहेत। मंदार गोंजारी आपल्या सोबत आहेत। मंदार, काय घडलं कोर्टामध्ये? आज न्यायालयामध्ये या तिन्ही आरोपींना आणण्यात आलं आणि त्याचबरोबर जो माफीचा साक्षीदार आहे राजेश चौधरी याला देखील आणण्यात आलं आणि अगदी काही मिनिटांमध्ये न्यायालयाने आपला निकाल दिला। या तीनही आरोपींना, ज्यांना आता खरं तर गुन्हेगार म्हणायला हवं कारण आरोप सिद्ध झालेले आहेत, गुन्हा सिद्ध झालेला आहे, या तिघांवरती हत्या, अपहरण, त्याचबरोबर चोरी आणि आणखी एक गुन्हा सिद्ध झालेला आहे असं न्यायालयाने सांगितलं। आणि त्यांना जी शिक्षा सुनावली जाणार आहे ती उद्या सकाळी 11 वाजता सुनावली जाईल आणि अपेक्षा ही व्यक्त केली जाते की या तिघांनाही फाशीची शिक्षा न्यायालयाकडून सुनावली जाईल। 7 ऑक्टोबर 2009 ला हत्येचा हा प्रकार घडला होता। पुण्यातील खराडी भागामध्ये एका सॉफ्टवेअर कंपनीमध्ये काम करणाऱ्या नयना पुजारी या संगणक अभियंतीचा अपहरण करून खून करण्यात आलेला होता। त्याचबरोबर तिच्यावरती बलात्कार देखील करण्यात आलेला होता। मोठी खळबळ त्यामुळे पुण्यात आणि सगळ्या परिसरामध्ये निर्माण झाली होती आणि आयटी क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवरती आला होता। या सगळ्या 7 वर्षांच्या कालावधीमध्ये या खटल्याने अनेक नाट्यमय वळणं घेतली। जो मुख्य आरोपी आहे योगेश राऊत हा पोलिसांच्या तावडीतून पळून गेलेला होता। त्याला जेव्हा वैद्यकीय तपासणीसाठी पुण्यातील ससून रुग्णालयामध्ये आणण्यात आलं होतं त्यानंतर तो फरार झाला आणि त्याच कालावधीमध्ये दिल्लीमध्ये निर्भया गँगरेप प्रकरण घडलं होतं। त्यामुळे पुणे पोलिसांवरती मोठा दबाव होता त्याला पकडण्याचा। फरार झाल्यानंतर योगेश राऊत हा 1.5 वर्ष अमृतसरमध्ये एका कंपनीमध्ये काम करत होता, नाव बदलून काम करत होता, परंतु पुणे पोलिसांनी त्याला 1.5 वर्षांनी पुन्हा पकडण्यात यश मिळवलं आणि या खटल्याला पुन्हा एकदा गती मिळाली आणि आता जवळपास 7 वर्षांनंतर हे आरोप सिद्ध झालेले आहेत आणि उद्या या तिन्ही जे गुन्हेगार आहेत त्यांना काय शिक्षा द्यायची हे न्यायालय ठरवेल आणि अपेक्षा ही व्यक्त करते की या तिघांना या गुन्ह्याचं एकूण क्रौर्य पाहता फाशीची शिक्षा न्यायालयाकडून सुनावली जाईल। नक्कीच कठोरात कठोर शिक्षा व्हावी अपेक्षा कुटुंबियांनी व्यक्त केलेली आहे। मंदार, धन्यवाद या माहितीबद्दल।